लावून देतो संगती. अक्षर आणि भाव, अक्षर आणि भाव. भाव ग्रहण करायला प्रतिभेनंतर संवेदनशील अंतःकरण लागतं आणि अक्षरासाठी विद्वत्ता लागते, अक्षराचं ज्ञान लागतं. बुद्धी आणि मन एकत्रित होतं तेव्हा भाव आणि अक्षर कळतात. गाठ नाही बरं का, पुढचा टप्पा हा. नाही तर तुम्हाला वाटलं की लगेच ज्ञानेश्वरीतला अर्थ कळाला. भाव अक्षराची गाठ ज्याला मारता येते ते फक्त ज्ञानोबर आहेत. आपल्याला हे दोन वेगळे वेगळे समजले पाहिजेत. अक्षरं कळली पाहिजेत आणि भाव कळायला पाहिजेत. भाव म्हणजे काय आणि कोणतं अंतःकरण ग्रहण करतं? भावज्ञ, भाव जाणणारा. ज्ञानेश्वरीच्या अक्षरातून ज्याला भाव कळतो ना, चिंतामणी जो ग्रंथ तुम्ही ऐकलेला आहे, दगड, चिंतामणीच्या शेजारी बसल्यानंतर सगळ्या चिंता दूर होतात. तसं ज्ञानेश्वरीच्या अक्षराच्या शेजारी बसल्यावर भावज्ञ फावती गुण, चिंतामणीचे गुण त्याच्या अंतःकरणात येतात. सगळ्या चिंता ज्ञानेश्वरी भावज्ञ, अर्थज्ञ नाही, शब्दज्ञ नाही, कोणतंच ज्ञान नाही आहे, फक्त अज्ञान आहे. कोणतं नाही, एवढे प्रकार ज्ञानेश्वरीत आहेत हे तर कळले पाहिजे ना. आणि हा भाव रसातून मांडलाय. रसाची उन्नती मनपेल कथा, जी ज्ञानेश्वरीतलं सांगणं आहे ना. रस, रस म्हणजे 9 रस आहेत बरं. ज्ञानोबरांचे एक वाक्य फार कीर्तनकारासाठी चांगले आहेत. वृक्ष बोलू नका, वाचे बरवे कवित्व. कवित्व अलंकारात बोला. जे काही काही कीर्तनकार आहेत टला ट जोडतात. ज्ञानोबराच्या दृष्टीने काही न बोलणाऱ्यापेक्षा बरे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. कविता बी रस पाहिजे ना, नाही तर काय कायच्या कविता ऐकलं की पळून जावं वाटतं. दूर दूर माझे घर जोगाईच्या पलीकडं. अलीकडं काय पलीकडं काय, कुठला प्रकार आहे? कशा काही कविता आहेत का? नाही कळलं अजून. विठाला विठाला विषय निघाला म्हणून सांगतो. खूप कष्ट करून ऐका बरं का, जरा भानावर राहून ऐका. ज्ञानोबराय स्वतः शब्दाबद्दल बोलतात आणि ओवी खूप गहन आहे. बोलणियाच्या राणी हिंडता, नायकीजे फळलिया अक्षराची वार्ता. ज्ञानोबराय स्वतःच्या वाणीबद्दल बोलतात. अगदी गंभीरतेनं आहे का, सगळेच कीर्तनकार आहेत. काय म्हणतात ते? बोलणियाच्या राणी हिंडतात. ज्ञानोबराय म्हणतात अनेक जन्म शब्दाच्या अरण्यामधून फिरत होतो. अनेक जन्म बोलणियाच्या, शब्द काय, बगीचेत नाही, गार्डनमध्ये नाही, फळाच्या बागेत नाही, राणी, बोलणियाच्या राणी हिंडता. हे जेव्हा शब्द ऐकतो ना मी, मला हे पुस्तक लिहिणारे विद्वान दिसतात. स्वतःला विद्वान समजणारे, पंडित समजणारे, रस्त्याने जाणारे. नुसतं ओझं आहे पा त्या शब्दात ज्ञानाचं. मी विद्वान, आणि त्याच्या ओझ्याने तोच दबलेला आहे. इथं बसायचं नाही, तिथं बसायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही. नाही कळलं अजून. जुन्या काळामध्ये स्त्रिया विटाळ पाळत होत्या, तसे काही विद्वान माणसाची विटाळ पाळतात की हे लोक नको आहे, ते लोक. माझा अर्थ गंभीरतेनं घ्या. तुम्ही विद्वान झालात, बाजूला का राहता? तुम्ही बुद्धिमान आहात, समाजातून बाजूला का फेकला गेलात? तुम्ही ज्ञानी आहात, मिसळणं समाजामध्ये. लोपले ज्ञान त्यांचा नाही लाज आहे, ते पण ऐकण्यातच आहे. विठाला विठाला ते पण ऐकण्यात आहे. लोपले ज्ञान शब्द आहे का? ज्ञान लोपलेलं प्रसिद्ध केलं ज्ञानोबरायांनी, आणि तुम्ही ज्ञान लोपतोय. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्ञान आलं, लपून ठेवलं तुम्ही. का? तुम्हाला मान्यता मिळेल. कुत्री विचारते का तुम्हाला?
लायब्ररीमध्ये जावा, महाराज जे विनाकारण डोके आहेत ना ते पुस्तकं वाळवी खातायत. आज वाचायला माणूस नाही आहे. बोलणियाच्या राणी हे ज्ञानोबांचे वाक्य आहेत. विनाकारण अहंकार आहे, विनाकारण ओझ आहेत. का ज्ञानोबांचा पुढचा शब्द असा आहे, काही त्यागाचं सुद्धा ओझं असतं. ज्यांनी जटा वाढवलेत ना त्याला मी म्हणलं कर टक्कल. अवघा असं खाजवत बसलं चांगलं नाही दिसत. अरे तू पुरुष आहे, बाईसारखे जटा वाढवल्यास पुन्हा ते खाजवलं, ते स्वच्छ तरी ठेव ना. ते जवळून गेल्यानंतर गटर गेल्यासारखं वाटते. वास कशा करतात ते त्याग केलिया त्यागाचे होय ज्ञानोबर आहे म्हणतो. फार सुंदर शब्द आहे. त्यागाचं ओझं आहे ते. असाच ड्रेस घातला पाहिजे, अशीच जटा असली पाहिजे, अशीच दाढी वाढली पाहिजे. तो टेन्शनमध्ये आहेत. मी अनेक संदेशांना आहे ना सगळं करायला लावलेलं आहे. कशा करता तो मुक्त होण्यासाठी आलास आणि केसाच्या बंधनात अडकलास. समजते तुम्हाला काय बोललो? कशात अडकतो? अरे तो ज्ञानी आहे ना, माणसात मिसळ. पहिल्यांदा मनुष्य हो, नंतर संत होशील. लोकांचे काय मांडता घेतोस तू? लोक मानत नाही, लोक मानत नाही. काय काही कीर्तन करायला टेन्शन आहेत, मांडण्यासाठी काही सांगता. अरे सांग रे बाबा. पण लोकांनी जर तुला मानावं असं वाटत असेल, हृदयात ज्ञानेश्वरी ठेव. सगळे लोक तुला हृदयात ठेवतील. सगळे लोक हृदयात ठेवतील. शब्द आहे का? एक वस्तू ज्ञानेश्वरी हृदयात पाहिजे. सगळे लोक प्रेम करतात. आणि जर ती ज्ञानेश्वरी हृदयात नसली, महाराज पुण्यतिथी पण नसते हो. नाही, किती किती संत मेलेत बरं आपले संप्रदायातले. रोज सांगायला येतात महाराज आमच्याकडे सुवर्ण महोत्सव आहे. म्हणलं काय केलं संतांनी? काय नाही काय नाही, राखेतून बटाटे काढले, कोणी पाण्याचं तूप केलं. हे जादूगर करतात ते. आपण त्यांच्या नादी लागावं याच्यासारखं पाप नाही महाराज. ज्ञान सोडून जर तुम्ही एखाद्याच्या पाठीमागं लागलात, तुमचा अनंत जन्मीचं पाप आहे ते. ज्ञान सोडून नाही महाराज. ज्ञानी माणूस दिसतच नाही, ज्ञानेश्वरी दिसते ना. माणसाला शरण जाऊ नका. पुन्हा सांगतोय तुम्हाला, जगातला कितीही विद्वान असू द्या, माणसाला शरण जाऊ नका. माणूस ज्याने विद्वान झालाय त्या ग्रंथाला शरण घ्या. आणि जो प्रसन्न माणूस आहे त्याला दुःख देऊ नका. एकांत म्हणजे काही तुम्हाला माहिती का? त्याग फीक काही नसतं. तुमचा त्रास नको म्हणून गेलेला आहे तिकडे. स्वतःला वेळ मिळाला पाहिजे म्हणून जो गेलेला आहे एकांतामध्ये, तो खरा एकांत आहे. नाही एकांतामध्ये पुन्हा हॉटेल काढतो आश्रमाच्या नावाने. इथे सगळं सुविधा उपलब्ध आहेत. गरम पाणी मिळेल, क्वाट मिळेल हिमालयामध्ये. आणि त्याची ॲडव्हर्टाईज गुगलला. आणि नाव काय दिले? अमुक अमुक आश्रम. मी नाव नाही घेत, केस नको व्हायला, बोलताना सांभाळावं लागतं. आश्रम हिमालयामध्ये, 5 स्टार, चालवणारा संन्यासी, तपस्वी. आता शहरातले हॉटेल चालत नसतील, तिकडे चालतात. कुणी सांगितलं कुठं? एकांत या शब्दाचा अर्थ स्वतःशी बोलता यावं. मी कोण आहे? माझी ब्रेन कॅपॅसिटी काय आहे? माझं मन कोणत्या शब्दातला अर्थ ग्रहण करतं? माझी बुद्धी कोणत्या सिद्धांताला ग्रहण करते? अजून तिला व्यायाम पाहिजेत. मनाला अजून अक्षराची जोड पाहिजेत. सतत प्रयत्न करणारा एकांतात जातो. त्याला माणसं आवडत नाहीत. नावडे जन Jana
आहेत बरं का. देहूमध्ये आहेत, पत्नी आहे त्यांना, मुलं आहेत त्यांना, कीर्तनं चालू आहेत, 14 टाळकरी आहेत. त्या कोणताच नाही, फक्त नावडे हा शब्द महत्वाचा आहे सगळं. नावडे, मनाला नावडे, ह्याच्याकडे काहीच नाही पण सगळं आवडे. जी अतृप्तता राहिली होती संसारामध्ये, मिळत नव्हती, ती परमार्थात येऊन पूर्ण करतात. हे पाहण्यात आलेलं आहे. ह्याला नावडे दाखव नाहीत पण अंतःकरणातून आवडेत, हे नाही जमत त्याला. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे आणि ते आपलं भाग्य आहे महाराष्ट्राचं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याजवळ मिळाला, याच्यापेक्षा काय. ज्ञानेश्वरी भटकू देत नाही. ज्ञानेश्वरी आई आहे, आई मांडलं तर बरं का तिला भटकू देत नाही, चालायला शिकवते ती. आणि चालता चालता ती तुम्हाला एक वैशिष्ट्य बरं का खानदानी आईचं, मुलगा जर चालायला लागला ना तिला धरत नाही. ती आईची इच्छा असते स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण उभं राहता येत नाही म्हणून ती उभी असते. आणि तो पडू नये म्हणून हात असे असतात. ज्या क्षणाला त्याचे पाय दमले त्याच टायमाला ती उचलते. स्वातंत्र्यावर ज्ञानेश्वरी गदा घालत नाही, पण जिथं तुम्ही पतित व्हाल तिथं ज्ञानेश्वरी उचलते. मुक्त मनाने जीवन जगा, पाहिजे तसं जीवन जगा, पण जिथं पतन वाटतं ना तेच ते अभंग मागे पुढे उभा असे उभेच माऊली ज्ञानेश्वरी. आणि असं उचलतात, इथून पडू नको लगेच दुसरीकडे ठेवतात. हे जीवन असावं ज्ञानेश्वरीचं. विठ्ठला. आणि मग ती माणसं ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेण्यासाठी, रस घेण्यासाठी, रसाची उन्नती घेण्यासाठी बाहेर जातात, एकांतात जातात, लोकातून. कारण की जेवण चांगलं केलंय त्यांनी खाल्लं पाहिजे का नको. जेवण चांगलं आहे म्हणून माणसं जर त्याच्या पाठीमागं लागले, तो खाणार कधी नाही कळलं. जो अभ्यास कीर्तनकारांनी केलाय त्याचा रस पहिल्यांदा कीर्तनकाराला आला पाहिजे, मग वाटी तो. आणि ह्यालाच रस नाही, पण याला ज्याच्यात रस आहे रसविहीन आहे ते, जास्त बोलत नाही. रस काही काळ, पुन्हा सांगतो तुम्हाला उपनिषदातलं वाक्य, किंचित कालोपभोग्य आणि यौवना आणि धनानीच. वेद सांगतात काही काळ तारुण्याचा उपयोग आहे, काही काळ धनाचा उपयोग आहे. म्हातारपणामध्ये एखाद्या म्हाताराला 500 कोटी द्या बरं, काय करेल ते? पुन्हा तरुण होईल, पुन्हा डोळ्याने दिसायला लागेल. पोराला देईल ते, नाही दिलं तर पोरं हिसकून घेतील. काय आहे काय? धन किंचित कालोपभोग्याने, काही काळ, पण ज्ञानेश्वरीचा भोग मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानेश्वरीचा भोग. आणि याला एकांतीचे सुख हे आहे, ते तो कोपराय म्हणतात. असो ऐसा कोठे आठवची, ही ज्ञानेश्वरीची अवस्था आहे. विठाला. लोक जेव्हा तुकोबाराचा अभ्यास करतात ना, ते का अवस्था आली संसारातली, तिला मूळ ज्ञानेश्वरी महाराज, मूळ. कारण की ज्ञानेश्वरीच तुम्हाला आनंदात ठेवू शकते, कुणी ठेवू शकत नाही. पण ज्ञानेश्वरी आता सांगितलं ना, बोलताना अक्षर कशी आहेत महाराज, पाची इंद्रियांना आकर्षित करणारी अक्षर आहेत आणि मन भावाने भरलेलं आहे. काय ताकद आहे महाराज. दुःख सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकत नाही हो. माणसं सोडून द्या. माणसाबद्दल सांगू तुम्हाला ज्ञानोबांची भाषा, आमचे कीर्तनकार सांगत नाही ते तर एर प्राकृत, काय शब्द वापरले ज्ञानोबा? एर प्राकृत हेंदरे, 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. संसारातली हेंद्रे म्हणून, नीट ऐका, म्हणून गाथा निर्माण झाला. सगळ्या लोकांनी तुकोबाला त्रास दिला, पण हेंद्रे असल्यामुळं रस कमी झाला. एवढं कीर्तनकाराला समजलं तर लय झालं हो. लोक रस घालवू शकत नाही आणि लोक रस वाढवू शकत नाही. ज्ञानेश्वरीतला रसच रसाची उन्नती घेतो.
आणि तो रस आला ना, लाख जग मेरू पासोनी थोरे, देह दुःखाची नाही तुमच्यावर परिणाम होत. बाहेरून नाही ना आतून नाही. तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये आहात, काय घेणे लोकांना. पण जेव्हा तुम्ही वरचढ चाललेला दिसता ना, तेव्हा विरोध होतो. भिकाऱ्याबरोबर कोणी भांडण करत नाही. नाही कळालं. भिकाऱ्याबरोबर मला ते फेसबुकवर 2-3 पोरं सांगतात, पोस्ट येतात. म्हणलं अरे त्याच्यामुळे तर मी जगतोय. जर मला नाही शिव्या दिल्या किंवा लोक मला नाही बोलले, मलाच असं गजबजल्यासारखं होतं, चुकलं काय आपलं. कारण की जळता कुणावर तुम्ही, जो श्रेष्ठ आहे. काय साधी गोष्ट, जळता कुणावर, श्रेष्ठ आहेत. विरोधात कुणाला बोलतात, सत्ताधारी आहेत. मग जर मला बोलत असेल तर मी कोण आहे. ज्ञानेश्वरीचा सत्ताधार मी स्वतःला समजतो. मग का बोलणारच लोक, ज्यांना ज्यांना नाही ज्ञानेश्वरीने तोंड दाखवलं, अक्षरांनी ज्यांना जवळ नाही केलं, भावांनी ज्यांना लांब अभावात टाकून दिलं, ती लोक बोलणारच नव्ह. मग त्यांचे एक एक शब्द असतात. महाराज हे जरा मी माझाच अनुभव सांगतो. 92-93ला आमच्या संस्थेमध्ये मोठे भाऊ होते आणि ते तारुण्य होतं, जिम करत होतो. ज्ञानेश्वरी जगलो फार छान बरं का, त्याच्यावर काही शंका नाही. आणि मला एका संन्याशाने पण विचारलं, मुक्त व्हायचा विचार आहे की नाही. म्हणलं कशा करता, कोणापासून मुक्त व्हायचे. तुझ्यापासून झालो पुष्कळ. कारण की मुक्त हे आपल्या वारकऱ्यात नाही. घेईन मी जन्म, हे कुठला वेदांत आपल्या वारकरी संप्रदायात घुसला. मुक्त व्हा, मोक्ष मिळवा, हे तुकोबारांचे वाक्य आहेत. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ आहे, तुम्ही ठेवा. आम्हाला फक्त भक्ती प्रेम सुख पाहिजे. विठाला विठाला. आणि थोडं तारुण्य होतं, त्यावेळेला थोडा त्रास पण व्हायचा त्यावेळेस 92-93ला. मोठे भाऊच्या लक्षात आलं, ज्यांना कळलं त्यांना कळलं. आता त्यावेळेस माझी राहण्याची स्टाईल जरा वेगळी होती. मोठे वा आमच्या संस्थेमध्ये परंपरा होती, चपी केलीच पाहिजे, आमका शर्ट घातलाच पाहिजे. आता मी त्याच्यात बसतच नव्हतो, कुठेच बसत नाही, त्याला मी तरी काय करू. मग मोठे भाऊ म्हटले, तू आमच्या संस्थेत राहा, शिक्षकाच्या मध्ये जर राहिला तर तू शिल्लक राहशील, संप्रदायाला तुझा वापर होईल. मोठे भावाची दूरदृष्टी बरं का. मती राग आगामी गोचारा, आगामी कळणारे. म्हणलं बुवा मी तुमच्या नियमात म्हणजे काही हरकत नाही, तू नुसतं राहा. 10 वर्ष संस्थेत राहिलो. आता संस्थेतला नियम कसा आहे, बाया संस्थेमध्ये नाही, सगळे पोरच. आणि त्या मुलांना शिकवणारे शिक्षक जे पैसे घेत नव्हते त्या काळामध्ये, त्याच्यात मी राहायला. तुमच्या लक्षात नाही आलं अजून, साधू साधकाला सुरक्षित ठेवतात म्हणून संप्रदाय चालतो. विठाला विठाला. त्यांच्यामुळं हे आहेत. आणि मग तीच 10 वर्षाची लागलेली सगळे भगवानगडावर आहेत. सगळी मुलंच आहेत उभे राहिलेली, 100-150 पोरं. आणि खूप चांगले राहतात बरं का. कोणी येत नाही म्हणून शाली पण घालून फिरतात. मी एकाला विचारलं का, कोणीच येत नाही महाराज, काय कुणासाठी नटायचं, शृंगार कोणासाठी करायचा, भान कोणासाठी पाडायचं. भगवानगड सांगतोय तुम्ही, मोकळेपणे जगतात. पण हळूहळू याची सवय लागली महाराज. आता दिवाळीला सुद्धा घरी जात नाहीत. हा रस भगवानगडाच्या विद्यार्थ्यांना मिळाला म्हणून जात नाही. ज्ञानेश्वरी भिनली त्यांच्यामध्ये. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. काय शब्द आहे तुकोबारायांचे. तुका म्हणे कडू, आता नको वाटतात संसार. मी म्हणतो इथपर्यंत जरी कीर्तनकाराची प्रगती झाली ना, नको वाटतो खूप झाली महाराज. एका कीर्तनकाराला मी सांगितलं की बुवा आता जवळपास 70 गाठात आलाय, पाकिट सोडून दे, मुलं बाळं नाहीत.
नाही नाही मग महाराज त्याच्यासाठीच कीर्तन आहे. म्हणलं करणार काय तू? एक वेळ आलेली आता कधीतरी सोडून दे ना शेवटी. योगे नांते तनु त्याजाम. आता उपकारासाठी येथे उपकारासाठी राहा म्हटलं, बिना पाकिटाचे कीर्तन कर. आवाजच निघत नाही म्हणे. माझा अर्थ समजा, दिलंय देवांनी बरं का, वसुली फार वाईट आहे. वसुली हीच की ज्ञानेश्वरी तुम्हाला तोंड दाखवत नाही, गाथा तुमच्याशी बोलत नाहीत, ज्ञानेश्वरीतले अक्षर तुम्हाला जवळ करत नाही. हेच दुर्भाग्य आहे. आणि आईपासून तुम्ही लांब गेला ना, चॉकलेट देऊन आईपासून लांब करणारी माणसं असतात. अर्थ कळाला? चॉकलेट देऊन आईपासून, ज्या मुलाचं अपहरण झालं त्याला मातृप्रेम मिळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये असणारी मुलं चॉकलेटसाठी ज्ञानेश्वरी सोडून जेव्हा जातात ना, दुःखी असतात महाराज. चेहरा सुद्धा पाहवत नाही. मी बघितलेत. आणि रंगवण्यासाठी काय काय रंग आणतील नाही महाराज. निसर्गात हा रंग पाहिजे, रंगवायची गरजच पडत नाही त्याला. ज्ञानेश्वरी म्हणून साधक जेव्हा येतो त्याला सावधता ह्या दोन गोष्टीच्या असते. मन भावशुद्धी भरिले आणि भाव ग्रहण करण्यासाठी अंतःकरणाची योग्य रोज अक्षराला झटलं पाहिजे. शब्द कैसा घडीजे, शब्दांचा प्रयोग आहे. शब्द कैसा घडीजे, हे पहिल्यांदा ज्ञानोबराय सृष्टीमध्ये सांगतायत. शब्द घडवले जातात. शिरा जसा घडवला जातो, कोणता शब्द इथं बसेल. तुम्हाला मी सांगतो, मी ज्ञानोबरायचे शब्द ऐकूनच हैराण आहेत.